तर रेल्वेच्या या अपघातानंतर रखडलेल्या प्रवाशांनी एक्सप्रेसमध्ये धुलीवंदनाचा आनंद घेतला। बोदवड रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी धुळवड साजरी केली। होळी आणि धुलीवंदनानिमित्त अनेक प्रवाशांनी धार्मिक स्थळांसह विविध पर्यटन स्थळी जाण्याचं नियोजन केलेलं होतं, मात्र नियोजन हुकलं आणि त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच हिरमोड झाला। मात्र तरीही त्यांनी आपला जो धुलीवंदनाचा बेत होता, रंग खेळण्याचा बेत होता, तो मात्र अशा पद्धतीने स्थानकावर साजरा करून घेतला। या प्रवाशांशीही संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकावर मुंबई अमरावती एक्सप्रेसचा अपघात झालेला होता आणि या अपघातानंतर जे आहे खरं तर मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। खरं तर या अपघाताग्रस्त रेल्वेमधील काही प्रवासी देखील या ठिकाणी आहेत। आपण बघतोय की या ठिकाणी हे जे प्रवासी आहेत खरं तर सुट्ट्यांनिमित्त आणि होळीच्या धुलीवंदनानिमित्त जे आहे खरं तर देवदर्शनासाठी जात होते, मात्र गेल्या 4 ते 5 तासापासून खरं तर हा अपघातानंतर हे प्रवासी जे आहेत ते बोदवड रेल्वे स्थानकावरती खोळंबलेले आहेत। त्यामुळे धुलीवंदन खरं तर साध्या पद्धतीने का होईना, मात्र या ठिकाणी हे सर्व प्रवासी जे आहेत ते साजरा करताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत हे प्रवासी आहेत। आप कहाँ से कहाँ जा रहे थे और किस प्रकार से अभी कितनी देर तक आप बोदवड रेलवे स्टेशन पे हैं? हम मुंबई से निकले थे रात को। वीटी से हमारी 8 बजे की ट्रेन थी और 5 बजे हमें अकोला पहुंचना था और वहाँ से हम अंतरिक्ष पारेश्वर जो हमारा जैन समाज का मंदिर है, हमारा जैन स्थल है बहुत पुराना, लाखों साल पुराना, तो हम वहाँ पे दर्शन करके हम 50-60 जन का फैमिली हम लोग हैं, तो हम वहाँ होली सेलिब्रेट कर रहे थे। पर अभी ये इंसिडेंट्स होने की वजह से हम इधर स्टक हो गए, अटक गए इधर, और यहीं पे अभी हम बच्चे सब होली सेलिब्रेट कर रहे हैं। और यहाँ हमने बस की अरेंजमेंट की है और रेलवे ने भी हमें सपोर्ट किया है और यहाँ से अभी हम दर्शन करके फिर इसी ट्रेन से हमारा वापस रिटर्न टिकट भी है रात को 8 बजे का। थोड़ा सा झटका लगा था तो सब लोगों ने सोचा कोई हम लोग के एसी डिब्बे में कोई ज़्यादा इतना फर्क नहीं पड़ा, जनरल डिब्बे में थोड़े बहुत इधर उधर हुए हलचल, लेकिन ये हादसे की वजह से हम लोग ये समझते हैं कि हम लोग सब बहुत खुशकिस्मत है। किसी का कुछ कोई एक बॉल जितना भी कोई प्रॉब्लम नहीं आया, आराम से हो गया। बाकी हादसे के हिसाब से देखा जाए तो पूरी गाड़ी डिरेल हो सकती थी, पूरी गाड़ी आगे पीछे हो सकती, थोड़ा बहुत तकलीफ हुई है, लेकिन अब सब रेलवे ने व्यवस्था कर ली है, कोई टेंशन नहीं है। अब तो अब आराम से बस की व्यवस्था हम लोग जाएंगे, अंतरिक्ष पार्कनाथ भगवान दर्शन करके आएंगे। इसके लिए नक्कीच आपण बघतोय की एक खरं तर मोठा अनर्थ जो आहे या अपघातामध्ये टळलेला आहे। या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र रेल्वेच्या दळणवळणावरती एक मोठा परिणाम झाल्यामुळे जे आहे अनेक प्रवासी जे आहेत ते खोळंबलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने खरं तर अनेक प्रवाशांचं नियोजन देखील चुकल्याचं पाहायला मिळते। मात्र बोदवड रेल्वे स्थानकावरतीच खरं तर प्रवासी जे आहे आता धुलीवंदन साजरा करताना पाहायला मिळत आहेत आणि आपला उत्सव जो आहे या ठिकाणी साजरा करताना पाहायला मिळत आहेत। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।